कलियुगातील खरे शस्त्र. आता स्पिरिच्युअल होणं एकदम सोपं. सगळ्यात सोपा भक्ती मार्ग. फक्त एवढे करा आणि आपले पाप नाहीसे करा. अशी अनेक टायटल्स सुचली होती खरं मला हा व्हिडिओ करताना, पण मनाला भावलं ते म्हणजे हेच नाम. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. खरंच अहो, नामातच जर एवढी ताकद असेल तर त्या विश्वनिर्मात्याचे, ब्रह्मांड नायकाचे भजन, कीर्तन, पूजा, साधना करून आपला हा मनुष्य जन्म किती सार्थकी लागेल नाही. मुळात ह्या सर्व गोष्टी आपण मनुष्य योनीत आहोत म्हणूनच तर शक्य आहेत. हे आपले परम भाग्यच म्हणावे लागेल नाही का. आजच्या धावपळीच्या स्ट्रेसने भरलेल्या या युगात असा एकच सोपा उपाय आहे जो तुमचं मन, आयुष्य संपूर्णरित्या बदलू शकतो. तो म्हणजे नामस्मरण. पण कलियुगात नामजप फक्त इनफ कसा आणि तोही इतका प्रभावशाली कसा असू शकतो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आय एम स्नेहाली राणे, मास्टर्स इन वेदिक एस्ट्रोलॉजी, टॅरो रीडर, वास्तू कन्सल्टंट अँड माइंड हीलर ऑल्सो. त्याचबरोबर लाईफ गाईड कोचिंगचे सुद्धा तुम्हाला काही व्हिडिओज मी तुम्हाला पुढे पुढे दाखवणार आहे. तुमचं माझ्या या हील विथ स्नेहाली चॅनलमध्ये सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. कलियुग म्हणजे हिंदू धर्मातील कालचक्रानुसार 4 युगांपैकी म्हणजेच सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि हे चौथं शेवटचं जे चालू आहे ते म्हणजे कलियुग, जे अंतिम युग आहे. त्यालाच अंधाराचे युग, कलहाचे युग किंवा दुर्गुणांचे युग असेही संबोधतात. सतयुगात मनुष्याचं मन हे शुद्ध आणि एकाग्र असायचं. या काळातील मनुष्याचं आयुष्य सुद्धा खूप जास्त मोठं म्हणजे हजारो वर्ष असल्यामुळे तो दीर्घकाळ ध्यान आणि समाधी करू शकत असे. त्रेतायुगात राजस गुण वाढू लागल्यामुळे नुसतं ध्यानाने चित्त एकाग्र होणं किंवा शुद्ध राहणं कठीण झालं. त्यामुळेच मोठमोठे यज्ञ किंवा अनुष्ठान करणं ही सगळ्यात मोठी साधना मानली जाऊ लागली. द्वापार युगात यज्ञविधी ही विधी जास्त गुंतागुंतीची झाल्यामुळे भक्तीच्याच माध्यमातून पण प्रत्यक्षरित्या देवाच्या मूर्तीची सेवा करणं किंवा मंदिरात मध्ये जाऊन उपासना करणं ही साधना श्रेष्ठ मानली जाऊ लागली. आणि कलियुगात मनुष्याचं आयुष्यही कमी झालेलं असून मनही सतत विचलित असते. बुद्धीच्या जोरावर जसा शोध लावत लावत त्याने हे जसे फास्ट लाईफस्टाईल जसे त्याने स्वीकारले तसा कामाच्या धावपळीतून त्याच्या घरातल्यांनाच आपला चेहरा दिवसातून फार कमीत कमी वेळ दिसू लागला. आणि त्याचबरोबर चढाओढीच्या या काळात मनस्थिती अस्थिर आणि आयुष्यही तणावपूर्ण झाले. त्यात निगेटिव्हिटीही सतत वाढत गेली, जास्त वाढत गेली. आता अशा वेळी मोठमोठे यज्ञ करणं, तपश्चर्या करणं हे सगळ्यांसाठीच अशक्य ठरलं. म्हणूनच अशा काळात एकच सोपा आणि प्रभावी उपाय सांगितला गेलेला आहे, तो म्हणजे देवाचे नामस्मरण. कलियुग केवळ नामधारे, गाता नाम उद्धरे. पापाने आणि अनितीने हे भरलेले युग असूनही भक्तीसाठी हे युग सर्वोत्तम मानलं गेलेलं आहे, कारण यात साधना करणं सगळ्यात सोपं आहे. कलियुगातील क्लेश आणि दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी नामजप आणि हरिनाम पाठ हा सर्वात प्रभावी मार्ग सांगितला गेलेला आहे. वेदांमध्येही हे नमूद केलं गेलेलं आहे की ह्या युगामध्ये अनिती, लोभ, कलह वाढेल, परंतु नामस्मरणाने केवळ फक्त मनुष्य यातून पार पाडू शकतो. आता या नामस्मरणाने मानसिक फायदे कोणते होतात ते आपण बघूया. सतत एकच नाम जपत राहिल्याने आणि त्यावेळेला आपल्या श्वासोच्छ्वासावरती आपलं लक्ष केंद्रित झाल्यामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते आणि मन शांतही होते. मन शांत झाले की हळूहळू स्ट्रेस, एन्झायटी सुद्धा कमी व्हायला मदत होते. सतत तेच 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 नाम जपल्याने आपोआप त्या नामावर, त्या शक्तीवर आपला एक विश्वास किंवा फेथ बसू लागतो आणि आपोआप आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार यायला लागतात. त्याचबरोबर आपला फोकसही वाढतो. ईश्वराचे नाव कोणत्याही रूपात घ्या, राम, कृष्ण, जगदंबा, अल्ला इत्यादी, शेवटी सर्व एकच आहे. फक्त आवश्यक आहे नामस्मरण करणे. गालिब काय सांगतो लक्षात ठेवा. ए चांद तू किस मजहब का है, ईद भी तेरी और करवा चौथ भी तेरा. कोणत्या जातीत, धर्मात, पंथात तुमचा जन्म झाला आहे हे महत्त्वाचे नाही, तर महत्त्वाचे आहे तुम्हाला जीवन देणाऱ्या त्या ईश्वराचे, त्या शक्तीचे तुम्ही स्मरण करता की नाही. आर्त प्रेमाने त्या भगवंताला साथ घातली ना की त्याचे पडसाद त्या आसमंतात उमटतात आणि परमेश्वर या न त्या रूपात तुम्हाला दाद देतोच देतो. आता यातून होणारे आध्यात्मिक फायदे कोणते ते आपण बघूया. तर एक म्हणजे तुमच्या पापांचा नाश होतो. म्हणजेच मी तुम्हाला मागे जसा तो व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, प्रारब्धाच्या व्हिडिओमध्ये, की तुमचं काही अंशी जे पाप आहे ते तुम्ही नामस्मरणाने निव्वळ
कमी करू शकता. हवी असल्यास त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, तो जाऊन संपूर्ण बघा. तर अशा प्रकारे एक म्हणजे पापांचा नाश होतो, दुसरं म्हणजे आत्म्याची शुद्धी होते, तिसरं म्हणजे देवाशी, त्या परमात्म्याशी तुमचं कनेक्शन एकदम मजबूत होतं, चौथं म्हणजे अंतर्मनात समाधान आणि आनंद निर्माण होतो. नामजप म्हणजे फक्त शब्द नाहीत, ती एक ऊर्जा, एनर्जी आहे जी आपल्याला आतून बदलते. आता याचा नशीब आणि कर्मावर कसा परिणाम होतो ते बघूया. ॲस्ट्रॉलॉजीनुसार आपल्या जीवनात जे अडथळे, ग्रहदोष, अडचणी आणि जो वाईट काळ येतो तो निव्वळ नामस्मरणाने कमी व्हायला मदत होते, म्हणजेच त्याचा दाह माइल्ड व्हायला मदत होते. 2 म्हणजे ग्रहांचा नकारात्मक प्रभाव कमी होतो, तिसरं म्हणजे चांगल्या कर्मात वाढ होते आणि चौथं म्हणजे नशीब हळूहळू आपल्या बाजूने वळायला लागतं. आपले सिक्स सेन्स जागृत होतात आणि हळूहळू आपोआप आपल्या आयुष्यातली वाईट मंडळी, वाईट माणसं किंवा आपल्यासाठी पोषक नसलेली माणसं किंवा परिस्थिती ही आपोआप दूर व्हायला लागतात किंवा कमी व्हायला लागते. आता नामजप कसा करावा? फर्स्ट ऑफ ऑल, नामजप हा कधीही कुठेही कसाही करता येतो. फक्त तुम्ही त्या मनाने त्या ईश्वराशी किंवा त्या ईश्वरीय शक्तीशी किंवा त्या ब्रह्मांडीय शक्तीशी मनाने एकरूप होणं, कनेक्ट होणं गरजेचं असतं. एक म्हणजे जमल्यास ब्रह्ममुहूर्तावर किंवा मी म्हणेन सकाळी सर्व कामं तुमची आटपण्याच्या अगोदर सुरुवातीलाच एक 10 मिनिटं स्वतःसाठी काढा आणि नामस्मरण करायला सुरुवात करा. सर्वप्रथम एखादा एकच मंत्र निवडा जो तुम्हाला तुमच्या अगदी मनापासून जवळचा वाटतो. उदाहरणार्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र मी सतत जपत असते. तसा तुम्ही तुमच्या धर्माप्रमाणे किंवा जयराम श्रीराम जय जय राम किंवा ओम नमः शिवाय असा कोणताही मंत्र एकदा पहिल्यांदा तुम्ही एकच असा निवडा. त्यानंतर त्यासाठी एक शांत जागा निवडा जिथे बसून तुम्ही शांतपणे जप करू शकता. सुरुवातीला अनेक विचार मनात येतील जातील, त्या विचारांना येऊ द्या, पुन्हा जाऊ द्या. पुन्हा तुमचं लक्ष नामस्मरणाकडे वळवा. आपल्या श्वासोच्छ्वासावरती लक्ष केंद्रित करा आणि मग नाम जपा. जपमाळ असल्यास उत्तम, कारण प्रत्येक जपासाठी, मंत्रासाठी एक विशिष्ट जपमाळ ही ठरलेली असते. उदाहरणार्थ रुद्राक्षाची जपमाळ किंवा स्फटिकाची जपमाळ किंवा तुळशी माळ. पण ती नसली तरी सुद्धा तुम्ही नामजप हा नुसतं नामस्मरण म्हणजे मुखाने तर तुम्ही नक्कीच करू शकता. मनाने त्या भगवंताशी एकरूप होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियमितपणा. दररोज ठराविक वेळेला केलेलं नामस्मरण तुम्हाला सर्वात जास्त फळ देतं. पण जर वेळ पाळता येणं शक्य नसेल तर उठता बसता तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा सतत नामस्मरण करणं गरजेचं आहे. फक्त थोडक्यात सांगायचे म्हणजे सतयुगात जे पुण्य 10 वर्ष तप करून मिळायचे, त्यानंतर त्रेतायुगात 1 वर्षात, मग द्वापार युगात 1 महिन्यात आणि आता कलियुगात केवळ 1 दिवसाच्या नामस्मरणाने सुद्धा ते पुण्य तुम्हाला प्राप्त होऊ शकते. आपल्याला आता मोठमोठे उपाय करायची गरज नाही, तर फक्त एक छोटंसं नामस्मरण, नामजप तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. आजपासूनच तुम्ही सुरुवात करा आणि स्वतः अनुभव घ्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. आणखीन म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका तुम्ही नेमका कोणता नामजप करता ते. बाय.